कोटंबी घाटात अवैध दारू वाहतूक करणारा पकडला. 28.55 लाखांचा मुद्देमाल जप्त. विशेष पथकाची कारवाई. पेठ नाशिक रोड मार्गावरील कोटंबी घाटात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला विशेष पथकाने ताब्यात घेतले असून एकूण 28,55,440 रुपयांचा विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज 11 डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली. नाशिक ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दमणमध्ये तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारू आयशर MH04 LE 6974 या वाहनातून पेठमार्गे नाशिककडे येत आहे. त्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. माननीय पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास पागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण आहेर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम वारुंगसे असे पथक कोटंबी घाट परिसरात सापळा रचून तैनात झाले होते. दुपारी सुमारास संशयित आयशर वाहन घाटात दिसताच त्याला थांबवून ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव दीपक संजय काळे, वय 25 वर्ष, राहणार बोधेगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ असे सांगितले. गाडी रिकामी असल्याचा दावा केला. तरीही पंचांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. वाहनाच्या पुढील भागात ड्रायव्हर साईडला बनवलेला गुप्तपत्र्याचा कप्पा तपासला असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला. त्याची एकूण किंमत 28,55,440 इतकी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपी दीपक काळे यास वाहन व मुद्देमालासह पेठ पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध प्रोहिबिशन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.